आपली जी फायनान्शियल कंडिशन असते ती आपल्या मनी एनर्जीवर अवलंबून असते. आपली मनी एनर्जी काय आहे त्याच्यावरच आपल्याकडे काय पैसा येणार आहे, तो किती टिकणार आहे आणि तो कसा मल्टिप्लाय होणार आहे हे सगळं अवलंबून असतं. मग आपली ही मनी एनर्जी कशी अपग्रेड करायची, कशी वाढवायची की जेणेकरून आपल्याकडे जास्त पैसा यावा, तो टिकावा आणि तो मल्टिप्लाय व्हावा. ती कोणती एक गोष्ट आहे की ज्याच्यामुळे मनी एनर्जी ॲक्च्युली डाऊन होत असते आणि ती कोणती एक गोष्ट केल्यामुळे आपली मनी एनर्जी अपग्रेड होऊ शकते, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तुम्हाला तुमची मनी एनर्जी अपग्रेड करायची असेल, लाईफमध्ये पैसा अट्रॅक्ट करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी स्मिता निराळे. मी हॅपीनेस लाईफस्टाईल कोच आहे. तुम्ही कधी घराचं ब्लूप्रिंट पाहिलाय का? त्या ब्लूप्रिंटवरून आपल्याला लक्षात येतं की फायनली घर कसं दिसणार आहे. त्याचं जे काही कन्स्ट्रक्शन असेल, त्याचा आउटकम जो असेल तो कसा असेल हे आपल्याला त्या ब्लूप्रिंटवरून लक्षात येत असतं. अशाच प्रकारे आपल्या माइंडमध्ये आपल्या मनीचं ब्लूप्रिंट असतं आणि यालाच मनी माइंडसेट म्हणतात. या मनी माइंडसेटवर अवलंबून असतं आपल्याकडे किती पैसा येणार आहे, त्या पैशामधून आपण काय करणार आहे, तो कुठे खर्च होणार आहे, तो आपल्याकडे किती टिकणार आहे, तो किती मल्टिप्लाय होणार आहे, परत परत रेग्युलर पैसा येत राहणार आहे का, की ब्लॉकेजेस क्रिएट होणार आहे. या सगळ्या गोष्टी मनी माइंडसेटवर डिसाईड होत असतात. आणि हा जो मनी माइंडसेट आहे हा आपण कसा ओळखायचा? बऱ्याच वेळेला मनी एनर्जी जी डाऊन होत असते ती एका पर्टिक्युलर गोष्टीमुळे होत असते. तुम्ही चेक करा, जेव्हा तुम्ही एखाद्याला पैसे देता, कोणतं तरी बिल भरता, काहीतरी खरेदी करता, त्यावेळेला तुम्ही काय फील करता? तुमच्या मनामध्ये काय विचार येतात? माझ्याकडचे पैसे कमी होत आहेत असा विचार येतो का? माझ्याकडचे पैसे कमी होत आहेत आणि आणखी कमी झाले तर असा विचार येतो आहे का? तुम्ही त्यावेळेला काय फील करता? एक लॅकचं फीलिंग तुमच्यामध्ये येतं का? हे जे फीलिंग आहे, हा जो विचार आहे, हाच तुमचा मनी माइंडसेट आहे. जेव्हा तुम्ही पैसे खर्च करत असता त्यावेळेला तुमच्या मनामध्ये काय विचार येतात, काय तुम्ही फील करता, याच्यावर तुमचं मनी अट्रॅक्शन अवलंबून असतं. सायन्सने हे प्रूव्ह केलं आहे की जगातल्या, युनिवर्समधल्या सगळ्या गोष्टीमध्ये एक एनर्जी असते आणि आपल्यामध्ये सुद्धा एनर्जी असते. आणि एनर्जी लॉप्रमाणे कुठलीही एनर्जी क्रिएटसुद्धा होत नाही आणि डिस्ट्रॉयसुद्धा होत नसते. सो मनी इज ऑल्सो एनर्जी. मनी ही एक एनर्जी आहे आणि जेव्हा तुम्ही मनी स्पेंड करता तेव्हा ती एनर्जी तुम्ही रिलीज करत असता. जेव्हा एखादी एनर्जी रिलीज होते म्हणजे मनी तुमच्याकडून जात असतो, तेव्हा ॲक्च्युली डोर ओपन होत असतं नवीन एनर्जीसाठी. कारण एनर्जी क्रिएट होत नाही आणि डिस्ट्रॉयसुद्धा होत नसते. तुमच्याकडून जेव्हा मनी एनर्जी जाते ती डिस्ट्रॉय होत नाही, ती एनर्जी डिस्ट्रॉय होत नसते, ती एनर्जी कमी होत नसते. एनर्जी लॉप्रमाणे ती एनर्जी, गेलेली एनर्जी पुन्हा रिप्लेस होत असते. मग तुम्ही म्हणाल, जेव्हा आम्ही खर्च करतो तेव्हा ते पैसे काय परत पुन्हा आमच्याकडे येतातच असं नाही आहे. उलट जास्त पैसे खर्च केले तर पैसे कमी होतील. लहानपणापासून आपल्याला शिकवलेलं असतं, जास्त पैसे खर्च करू नका, पैसे जपून वापरा. मग आता हे कसं काय? या दोन्ही गोष्टी मॅच होत नाही आहेत. आता सायन्स जे सांगतंय त्याप्रमाणे एनर्जी नवीन जनरेट होत नाही आणि डिस्ट्रॉयसुद्धा होत नसते. सो जेव्हा तुम्ही मनी स्पेंड करता, ती एनर्जी रिलीज करता, तेव्हा ॲक्च्युली तिथे स्पेस क्रिएट होत असते आणखी नवीन एनर्जीसाठी. मग ती एनर्जी का येत नाही? काही जणांच्या लाईफमध्ये येते, काही जणांच्या लाईफमध्ये येत नाही. म्हणजे पैसा येतो, काही जणांच्या लाईफमध्ये येतो, काही जणांच्या लाईफमध्ये येत नाही. याचं काय कारण आहे? याचं कारण आहे मनी माइंडसेटमध्ये. पैसे रिलीज करत असताना, स्पेंड करत असताना तुमची स्टेट ऑफ माइंड काय आहे? तुम्ही मनीबद्दल काय विचार करताय आणि काय फील करताय, त्या गोष्टीवर अवलंबून आहे तो पैसा तुमच्याकडे परत येणार आहे की नाही. मनी ही एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे
आणि त्या पॉझिटिव्ह एनर्जीला आपले थॉट्स, आपले फिलिंग्स मॅच करतायत का, हे इथे इम्पॉर्टंट आहे. मनी स्पेंड करत असताना जर तुम्हाला लॅकचं फिलिंग असेल, कुठेतरी भीती असेल, कुठेतरी राग येत असेल की माझ्याकडचे पैसे कमी होत आहेत, किंवा दुसऱ्यांसाठी जेलसी फील होत असेल की त्यांना पैसे मिळत आहेत आणि माझ्याकडचे कमी होत आहेत, हे जे सगळे फीलिंग्स आहेत, हे निगेटिव्ह फीलिंग्स आहेत. हा निगेटिव्ह मनी माइंडसेट आहे. हा जर असा असेल तर मग मनी एनर्जी रिटर्न येणार नाही. हाच इथे ब्लॉक असतो. आणि याच्यासाठी मनी एनर्जी अपग्रेड करण्यासाठी जेव्हा तुम्ही मनी स्पेंड करता तेव्हा एक पॉझिटिव्ह एनर्जीने तो स्पेंड करा. त्या मनीला ब्लेस करा. त्या मनीला थँक्यू म्हणा. त्या मनीला असं सांगा की तू जिथे जाशील तिथे अबंडन्स क्रिएट कर. त्या लोकांना सुद्धा ब्लेस करा ज्यांना तुम्ही ते पैसे देताय. अशा प्रकारे तुमचा मनी माइंडसेट पॉझिटिव्ह होईल आणि या पॉझिटिव्ह मनी माइंडसेटनी तुम्ही आणखी पैसे अट्रॅक्ट करा. ज्या पर्सनला तुम्ही पैसे देताय तिथूनच तुम्हाला पैसे मिळतील असंही नाही आहे. तुमच्याकडे येणारा पैसा कुठल्याही मार्गाने येऊ शकतो. मनी एनर्जी जर अपग्रेड करायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे ऑलवेज मनीला ब्लेसिंग्स द्या. मनी खर्च करत असताना एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा. पॉझिटिव्ह फील करा. ॲबंडंट फील करा की माझ्याकडे पैसे आहेत. हे पैसे मी दुसऱ्यांना जे देतो आहे त्याच्या अगेन्स्ट काहीतरी मला मिळतं आहे. हे पैसे माझ्याकडे आहेत. हे खरेदी करायची माझी कपॅसिटी आहे. हा तुम्ही जेव्हा ॲटिट्यूड ठेवाल, हा पॉझिटिव्ह ॲबंडंट ॲटिट्यूड ठेवाल, तेव्हा या ॲटिट्यूडमुळे तुमच्याकडे आणखी पैसा येणार आहे. सो ऑलवेज मनी स्पेंड करत असताना पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा. त्या मनीला स्पेंड करत असताना एक पॉझिटिव्ह एनर्जी द्या. प्रत्येक वेळेला मनी स्पेंड करत असताना त्या जाणाऱ्या मनीला होपोनोपोनो प्रेयर द्या. अशामुळे तुमच्या माइंडमधली जी काही निगेटिव्हिटी आहे त्या पैशाबद्दल, जाणाऱ्या पैशाबद्दल, ती क्लिअर होईल. पैसे कोणाला देत असताना त्या पैशांना आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू असं मनापासून म्हणा आणि मग ते पैसे द्या. असं करण्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करायला लागाल. तुमचा मनी माइंडसेट पॉझिटिव्ह होईल. तुमची मनी एनर्जी अपग्रेड होईल आणि या अपग्रेडेशनमुळे तुमची मनी एनर्जी अपग्रेड झाल्यामुळे तुमच्याकडे कुठून तरी पैसा येईल. तो कुठून येईल, कधी येईल, कसा येईल ते सांगता येणार नाही, पण हे नक्की होणार. कारण एनर्जी बॅलन्स होत असते. गेलेली एनर्जी रिप्लेस होत असते. इथे फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की त्यावेळेला आपला माइंडसेट नेहमी पॉझिटिव्ह असला पाहिजे. इनफॅक्ट नेहमीच आपला माइंडसेट पॉझिटिव्ह असला पाहिजे. आपल्या माइंडमध्ये नेहमी पॉझिटिव्ह विचार असले पाहिजेत आणि पॉझिटिव्ह फीलिंग्स क्रिएट केले पाहिजेत. याच्यामुळेच आपल्याकडे ॲबंडन्स येत असतो. आपले गोल्स या आपल्या माइंडसेटमुळेच कंप्लीट होत असतात. सो ऑलवेज वर्क ऑन युअर माइंडसेट. तुम्हाला याच्याबद्दल आणखी डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल, आणखी डीप तुम्हाला रिझल्ट्स हवे असतील तर तुम्ही आमचा फ्री मनी मास्टर माइंड हा संडेला 7 वाजता जो वेबिनार होत असतो तो नक्की अटेंड करा. आणि हा वेबिनार अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्टर करा. आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला काही व्हॅल्यू मिळाली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकनसुद्धा प्रेस करा. म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि फ्री मनी मास्टर माइंड वेबिनार अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्टर करा. नेहमी हॅपी राहा, खुश राहा. थँक्यू.